तुमच्याकडे मुद्द्याशी बोलायला काही नाही, मग तुम्ही कुठे जाता? त्या महिलेच्या कॅरेक्टरवर जाता, जे सगळ्यात इझी टार्गेट असतं. हो. चित्रा वाघ कशी वाईट आहे, किंवा मग तिच्या घरादारावर जाता. हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मग लोक मला, अरे सभागृहाची गरिमा, अरे सुरुवात कोणी केली? तेही जाऊ द्या. ही गरिमा ठेवणं, हा डेकोरम सांभाळणं, हे फक्त महिलांचं काम आहे? पुरुषांना कोणी नाही विचारणार की अरे तू का असं बोललास, तू का त्यांच्या वैयक्तिक गोष्टींवर गेला? हे नाही कोणी विचारणार. म्हणजे पुरुषांना कोणी शिकवायला जाणार नाही की तुम्ही चुकलात, पण महिलेला मात्र शिकवायला 100 लोक येणार की काय हे काम. मला तर आश्चर्य वाटलं, मी ज्या कमेंट्स बघितल्या, मोठ्या मोठ्या सामाजिक कार्यकर्ता, ही कसली भाषा, काय होणार विधान परिषदेत? अरे भाषा का वापरली गेली? बरं, जे बोलले त्या पुरुषांना तुम्ही काही नाही बोलणार? ते तुमच्यासाठी नाही महत्वाचं? आणि मी तिथे बोलले तर मी गरिमा नाही सांभाळली, हे कसं काय? मला कळलंच नाही. आणि मग ही जेंडर इक्वॉलिटी कुठं गेली?